कोल्हापूर जिल्ह्यात संजय गांधी पेन्शन योजनेचे सुमारे 69,483 तर श्रावणबाळ योजनेचे 1,24,473 लाभार्थी आहेत. डिसेंबर 2024 पासून शासनाने डीबीटी पद्धत लागू केल्यानंतर अनेक वयोवृद्ध, अपंग व विधवा लाभार्थ्यांना आधार लिंकिंग सारख्या तांत्रिक अडचणीमुळे पेन्शन मिळण्यात अडथळे निर्माण झाले. परिणामी सुमारे 60 ते 70% लाभार्थी काही काळ पेन्शनपासून वंचित राहिले. या प्रक्रियेत 7 ते 8 महिने लागल्याने अनेक गरजू नागरिकाचे सुमारे 10 ते 12 हजार रुपयाचे नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर वंचित राहिलेल्या सर्व लाभार्थ्यांचा डेटा तहसील कार्यालयामार्फत संकलित करून त्यांना थकीत पेन्शन मिळवून द्यावी, अशी मागणी करवीर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. न्यूज मराठी 24 कोल्हापूर. हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार.